पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांचा गोंधळ, तर बैठकीनंतर पुढील निर्णय होणार। कार्यकर्त्यांनी 2 ते 3 तास शांत राहावं, बच्चू कडूंचं आवाहन। मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंसोबत संवाद, टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही, टप्प्याटप्प्यानं सर्व करणार। प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंना काही झाल्यास सरकारला सोडणार नाही, प्रहार आंदोलकांचा इशारा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासह 17 मागण्या पूर्ण करण्याची मागणी। पुण्यात प्रहारच्या आंदोलकांनंतर पोलिसांची मीडियावर अरेरावी। पोलीस कर्मचारी कॅमेरामनवरच धावून गेले, तर पोलिसांच्या मगरुरीचा निषेध। पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार। सरकारचं लेखी पत्र न आल्यास 16 तारखेपासून बच्चू कडूंचा पाणीत्याग करण्याचा इशारा। आम्ही कर्जमाफीचं कुठलंही वचन दिलं नव्हतं, आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी नव्हती। कर्जमाफीबद्दल मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया। सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी। विरोधी पक्षात राहून मतदारसंघातली कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका। सूत्रांची माहिती। पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री, अजून निर्णय नाही। अजित पवारांसोबतच्या युतीवर सुप्रिया सुळेंचं मुश्किल वक्तव्य, तर वादळरूपी पाऊस आल्यास रेनकोट किंवा छत्रीचा उपयोग होत नाही, वडेट्टीवारांचा टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट। अदानी मुंबई गिळतायत या चिंतेतून राज फडणवीसांना भेटले असतील। फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। नाशिकच्या द्वारका सर्कलची भुजबळांकडून पाहणी। मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून छगन भुजबळ पालिका अधिकाऱ्यांवर संतापले। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं वरळीत रक्तदान शिबिराचं आयोजन। शिबिराला ठाकरेंच्या सेनेच्या किशोरी पेडणेकर यांची भेट। अहमदाबादमधील अपघातानंतर घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले। घटनास्थळी एनडीआरएफ कडून शोधकार्य, आणखी मृतदेह आढळण्यास सुरुवात। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील मृतदेह डीएनए चाचणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सुरुवात। मात्र मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्यानं नातेवाईकांचा संताप। 30 सेकंदात अपघात कसा झाला, हा जगाला पडलेला प्रश्न। सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का, संजय राऊतांचा सवाल। एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन। भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यावर समिती लक्ष केंद्रित करणार। पालकमंत्री असताना धाराशिवमधील कामं खोळंबली असल्यानं दुःखी। राणा जगजितसिंह पाटील यांनी अजित पवारांकडे आक्षेप नोंदवल्यानं निधी थांबला। प्रताप सरनाईक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार, तर पालिका निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। राज्यात कोरोनाचे 102 नवे रुग्ण। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1914 वर, तर मुंबईत 805 कोरोना रुग्ण। पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील अरळी गावचा पूल वाहून गेला। गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यात आंदोलन। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड, तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी मुंबईसह देशभरात सीबीआयची 10 ठिकाणी छापेमारी। ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक। इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच। इराणनं इस्रायलवर सुमारे 100 क्षेपणास्त्र डागली। इराण